मोठे बाबा घरी नाही आहे काय? असन ना रे दादा. बाबा गेले असन ढोरं घेऊन. तरी बी मोठी आई घरी राहते. आणि यावेळेस मोठे बाबा जायचेच राहते तसे पाहिले तर. आज काऊन तर काय माहित आवाज नाही येऊन राहिला मोठे बाबाचा. मोठी आई, मोठी आई. अमय आरू आली का बाई? राखी बांधायला आली काय? अमय आरूष तू कधी आला रे? मोठी आई मी रात्री आलो आणि मग जेवण केलं ना झोपून गेलो. इकडे येतो म्हटलं. आई म्हणे आता रात्री अंधार आहे म्हणे, जाऊ नको म्हणे तिकडे. मग नाही आलो. मीराताई कधी येते? आली नाही का ते? मीराताई काय माहित गड्या. मीराताईचा फोन घेऊन नाही आला आता येतो का काही म्हणून. मला राखी बांधायला येईन नाही काय आता मीराताई यावर्षी? येईन ना रे, आता तिचं पहिलं तर वर्ष आहे. येईन ना ते. आता आज येते का उद्या येते. बांधता येते राखी, असं थोडी आहे का आजच बांधायला लागते म्हणून. ये ना घरात, ये ना बाई. आरू ये ना मग घरात. मोठी तू कुठे गेली होती? किती वेळची मी आवाज देऊन राहिली. मोठी आई व करून. मोठे बाबा बी नाही वाटते घरी. काही आवाज नाही देऊन राहिले. आणि तू आवाज नाही देऊन राहिली. दोघे तुम्ही आवाज नाही देऊन राहिले ना काही नाही. मी इथं कल्लाच करून राहिली. अहो तर घरात कोण नाही गेली? घरात जायला पाहिजे होतं. मोठी आई आहे घरात नाही आहे. पहिले पाहणी लागत काय? तर तू कुठे गेली होती मग? अहो बाई मी तुझ्या बाबासाठी गोळ्या आणायला गेली होती इथं फार्मसीत. काय करू त्याला कोणी कालपासून भरला थंडी ताप आहे. मग आता ते म्हणे दवाखान्यात येत नाही. तर मग म्हटलं बाबा आता मग काय करू. तर मग गोळ्याच आणल्या. एक गोळी होती घरी काल देऊन दिली तर जरासा कमी झाला होता ताप. मग आता अजून रात्री नांग सणकलं त्याचं. म्हणून मी आता सकाळी उठल्याबरोबर तिकडे गेली बाबा. मोठे काय झालं मोठ्या बाबाच्या तब्येतीले? अहो ताप आला त्याले कालपासून. हिवतापच भरला म्हणते अंगात साऱ्या. तर गेलेच तरी कुठं घराच्या बाहेर. झोपलेच आहे कालपासून तर. मोठे मग दवाखान्यात नाही नेलं काय मोठे बाबाले? काय करावं आता, येतच नाही ते मोठे बाबा. तर काय उचलून नेऊ काय मी तुझ्या मोठ्या बाबाले? सांग मायकून उचलते काय राजा? हा लेकराला घेऊन जाईन. ह्या मोठ्या माणसाला कसं नाही बाबा नाही म्हटलं म्हणजे. चाल बरं, असे कसे नेत मोठे बाबा? तर म्हणतो मी त्याले चला म्हणून दवाखान्यात. मी घेऊन जातो त्याले दवाखान्यात. आता जरासं वरणाचं पाणी गिनी दिलं त्याला प्यायले. म्हटलं आता गोळ्या पाहिजे होत्या म्हणून मग मी गेली होती आणण्यासाठी. बरं मी म्हणतो ना मोठे बाबाले आता चला म्हणून दवाखान्यात. मी घेऊन जातो मोठी आई. तू काय चढ नेतं तुझ्या मोठ्या बाबाले? पैदल नेतं काय तिथंपर्यंत? त्याला म्हटलं मी ऑटो आणतो चला. तर नाही म्हणे. त्याच्या कोण इथून तिथपर्यंत चालल्या नाही झालं. आणि आता पैदल जाईन काय ते? मोठे आई मग कसं करायचं? तर गोळ्यानं पडन काय आराम? हा आता पडलं तर पडलं. आता त्याला कसं आहे गोळ्याच घ्यायची आदत पडली आहे. जरासं काही दुखलं का घेतली गोळी. जरासं काही दुखलं का घेतली गोळी. असं काम झालं आहे त्याचं. म्हणून ते कोणी आता त्याला असं वाटतं का दवाखान्यात गेल्यापेक्षा गोळ्याच घ्यावं बा घरी. मोठी आई मला मग राखी बांधायची आहे ना मोठ्या बाबाले. तर बांध ना बापा. मी कधी नाही म्हटलं तुला बांधू नको म्हटलं काय. मग मोठ्या बाबाची तब्येत खराब आहे म्हणता ना? हो ना तब्येत नाही तर काय माय. चल बांधून घेशील तर बांधून घे. चल घरात चल. मीराचे बाबा. मीराचे बाबा बरं आहे हो? जरा आता काही बरं लागून राहिलं? हो हो बरं लागते आता. अहो हे आरू आली राखी बांधायला तुम्हाला. आणि आरुष आला भेटासाठी. मोठे बाबा करून राहिले लेकरं. आरुष आला काय बेटा? आरुष ये रे बाबू रे, ये पश इथं ये. बाबा काऊन काय झालं तुम्हाला? लय ताप आहे काय? चला ना दवाखान्यात, मी नेतो ना तुम्हाला. नाही रे बेटा आयुष, बरं आहे बेटा, बरी आहे तब्येत, बरी आहे. मोठे बाबा चला ना नेतो मी तुम्हाला दवाखान्यात. घरी कायले गोळ्या घेऊन राहिले? घरी अजून तब्येत खराब होईल तुमची. त्याला नीरे झोपचून राहिली. आरुष झोपून राहिली नीरे. मोठे त्याला लय ताप आहे ना. आता त्याले बाबाले म्हणा लागन आणि बाबानं मी दोघं मिळून दवाखान्यात न्याय लागन मोठे बाबाले. एकट्या माणसाले काही ते ऐकणार नाही. हो रे, नाही तर काय तर ऐकत नाही. जास्त करून घेऊन बसून घरात इथं. मोठे बाबा उठा ना. पाहू ते पोरगी आली राखी बांधाले. मोठे बाबाने राखी बांधतो म्हणते. तर मोठे बाबा उठूनच नाही राहिले. काय राखी बांधून पोरगी? मीराली येत म्हणते काय? मीराली एखादा फोन गिन्नी लावला काय? हा रक्षाबंधन आहे बा, राखी बांधता नाहीये. पहिले मीरा बांधते मग आपली आरू बांधते. अरे तिचा फोन नाही आला मले. आता येईन तर काय माहित. आता दिवसावर तर आलेच पाहिजे. येईनच ते. फोन नसन केला पण येईन ते. हे काम होतं जरासं फोन लावून विचारणं पोरीले येऊन राहिली का नाही येऊन राहिली. नाही तर त्या दिवसासारखं होऊन जाईल ना. बरं मी लावून देतो फोन आणि विचारतो तिले येऊन राहिली का काय तर. हो विचारून घे. बाबू चाल ना रे आरुष, तिकडे बसून आपण. चल जेवण घेऊन कर जो. मोठे बाबा पेले आता वरणाचं पाणी. आपणही आता जेवण करून घेऊ. चल ना मस्त स्वयंपाक केला, जेवून घे जो. काय काय केलं मोठी आई आता त्या? अरे परवाच्या दिवशी कणी त्या मोठ्या बाबानं गुलाबजामुनचं पाकिट आणलं होतं. तर म्हणे कर्ज म्हणे मी राहीन म्हणे त्या दिवशी म्हणे राखी बांधायले. तर करून घे जो म्हणे अगोदरच्या दिवशी. मग मी राहतो नाही राहत म्हणे घरी. तर मग मी काय केलं रातच्यानं घेतले मग करून. लय उशीर झाला मला रात्री झोपाले. खरंच मोठे गुलाबजामुन केले? चाल ना मग दे ना मग मला. हो चाल ना तर चाल. तुझी वाटच पाहून राहिली होती मी. म्हटलं कधी येते पोरग करूनच राहिली. मी राहिली आठवण काढते. म्हणते आई आरुष कधी येते तर. तुम्हाला काही लागलं की होतं आवाज दे जा मले. हे आता आरू इथंच आहे आणि आरुष इथंच आहे. आता काही हे जात नाही तर आवाज दे जा. आम्ही करतो आता जेवण. हो जेवा करा, जेवण करा आणि आराम करा. मीरा येईनच. घंटा 2 घंट्यात येतेच मग मीरा.
चाल रे बाबू, मीरा येते म्हणते यायची तर आता येईनच. चाल आपण जेवण घेऊन करू जरा असं. मोठे पण भूक नाही आहे ना. आताच जेवलो मी. जेवलो आणि इकडे आलो. हो चाल ना तर चाल. किती घनघन करते बाई हा माणूस. बाई तरी एक वेळेस लवकर तयार होते, पण या माणसालाच मेकअप करायला जास्त वेळ लागते. माझी तयारी किती वेळची झाली आणि यायची अजून व्हायचा पत्ताच नाही. माझ्याच नावानं बोमलते नेहमी, मीरा लवकर होत नाही, मीराचं लवकर होत नाही. आज मी सगळी तयारी करून अर्धा तास झाला इथे येऊन फिरून राहिली, बसून राहिली, पण हे यायचा बाहेर निघायचा काही पत्ता नाही. सुनीलजी, या ना हो, या ना लवकर. काय करून राहिले तुम्ही, काही समजून नाही राहिलं बा मला. लवकर या होतं. अरे येतो ना, थांब ना 2 मिनिटं जराशी. अरे काय थोडंसं भांगिंग करू देत नाही काय? नाही तेव्हा तयारी करू म्हणतो तर लवकर होत नाही. आता तुला माहेरी जायचं आहे तर मोठं लवकर झालं तुझं. मग काय तर, मला माझ्या आई बाबाला भेटायची किती आतुरता होते. आता तर भेटली, 2-4 दिवस झाले आले होते आपल्या घरी. किती दिवस झाले आता भेट नाही झाली काय? तरी जायची घाई एवढी. जाऊ नये का मग? तुमची इच्छा नसेल तर नाही जात ना. अरे यार, अशी करतो मीरा तू. जाणंच आहे ना, मग एवढी गडबड कायले करून राहिली? रात्रभर राहतोय म्हणतो, मग कायसाठी गडबड करतो? हा, घंटाभर इकडे का घंटाभर तिकडे. अरे पण तुम्ही सांगा, जायचं आहे तर मग एवढा वेळ करून हरताय काय? पाणी पाऊस आला म्हणजे मग मग बसलं घरी अजून. आता एक तर असं आहे वातावरण, काही निघाले गेलं का पाणी चालू होऊन जाते. अरे तर मी तयारी करून राहिलो होतो. आता जेमतेम तर दुकानातून आलो. आज कसं रक्षाबंधनच्या यानं गर्दी खूप होती दुकानात, त्याच्यानं आज धंदाही चांगला झाला. आलो, आंघोळ केली, तयारी केली. तर मग मी पण तयारी केली ना. मग तर उलट साडी गिळी घाला लागते. तू येतो बरोबर आहे, तुला साडी घालायला लागते हे समजतो मी. पण तू माया पहिलेपासूनच तयार आहे ना. आज तुला स्वयंपाक करायला लागला नाही, नाश्त्याचं केलं नाही, तिकूनच मी समोसे घेऊन आलो होतो. कोणते कामं केले नाही घरातले. मग होणार नाही का तू तयारी लवकर? सगळे कामं करून बरोबर तयारी होते काय तर. मग मी तर म्हटलं होतं तुम्हाला स्वयंपाक करतो, तुम्हीच तर म्हणे नाही म्हणे करू नको म्हणे. अरे तर भूक नाही होती म्हणून म्हटलं तुले. तिथं गेल्यावर पाहू म्हटलं, वाटलं तर. हा, तिथे करू म्हटलं जेवण. आज तू आईला फोन केला त्या? नाही तर मग आजही फोन नको करतो. नाही, मी आजही फोन नाही केला आईले. आज नाही जात आहे कुठं, रक्षाबंधन आहे ना. अन आई जात नाही की मामाच्या घरी आता. काहून तू आईले भाऊ नाही आहे काय? आहे भाऊ, पण माझ्या आईचे भाऊ दूर राहते, मग ती एवढ्या दूर काही जात नाही असते. नाही तर असं व्हाव का तू आई बाबांना प्लॅनिंग बनवाव. आता पोरीचं लग्न झालं बा, तर आपण काय म्हणते तर चाललं जाऊ भावाच्या घरी. असंही तर होऊ शकते ना. अहो नाही जात ना. तुम्ही किती फरतोडच खूप फोडता गोष्टीले. त्याच्यापेक्षा निघा ना पटकन, गाडी काढा नाही का. घेतलं सामान, घेतलं तुला जे जे घ्यायचं होतं ते. इथून काय सामान घ्यायचं होतं, जाता जाताच घेऊ म्हटलं ना. अन आता आरुष आलाच असन, येते तो रक्षाबंधनला येते, तर आरुष आला असन आता, त्याच्यासाठी राखी घेऊन घेतो जाता जाता. एक बाबासाठी आणि काकासाठी 3 राख्या घ्या लागते. हो, राख्या तर घेशील जाता जाता, पण अजून काही घ्यागी लागते काय? नाही मग काहीच नाही घ्या लागत. चला आता निघा, काही घ्या नाही लागत आता. फालतू तुझी नका करू आता. अरे तर चल ना बा, चल ना. त्या दिवशी साडी घातली असतं त्या. तर मग बरोबर आहे ना, हे साडी घातली बरोबर आहे तुमचं, पण हे त्या दिवशी आल्यावर काढूनच ठेवली होती ना, म्हणून मग आज डबल घातली. हा हा, ठीक आहे ठीक आहे, चल मग. आज तर सुशीला पैसाही फोन नाही आला मले, काही येतो का काही म्हणून. दरवर्षी येते का सुशीला बाई घरी? येत असेल तर मग आपण थांबलो असतो. कधी येते, कधी मग मीच तिच्या घरी चाललो जात असतो. असं वाटते काय बा, आता तिला कामं राहते, आपण दुपारचं रिकामं राहतो, धंदा पाणी झाला म्हणजे चला मग मग मीच चाललो जात असतो तिच्या घरी. मग त्याचं काम नव्हतं काय फोन करणं, येतो का नाही येत म्हणून. अशा करते त्या. आणि काय माहित आता येते नाही येत तर. तिच्यासाठी घ्यायला लागून एखादी साडी घ्यायला लागून मला. अहो साड्या आहे ना, घरी साड्या आहे, देऊन देऊ एखादी त्याच्यातली. आता माझ्यासाठी नाही आणल्या होत्या काय मी साड्या, त्याच्यातल्या आहे ना. त्याच्यातली किती किती रुपयाच्या आहेत त्या? 600-700 आहे त्या. खूप महागही नाही खूप स्वस्तही नाही. मी घातली ना अंगावर, अशातल्याच प्रकारच्या आहे त्या. ठीक आहे ना, तर देऊन देतो एखादी. काय फरक पडते दिली तर, घालते ते. चला मग आता, गाडी नाही आणत काय, पैदल चालता काय? गाडी आणतो ना, पैदल कुठं चालणं होते माणसाकडून. एवढ्या दूर बाहेर गावी पैदल जाऊ शकते काय माणूस? आला मग पटकन. अरे ननदबाई, आल्या तुम्ही? हो वहिनी, राखी बांधायला तर याच लागते ना. वहिनी तुम्ही नाही गेल्या काय? तुम्ही येणार होत्या ना, मग मी आज नाही गेली, उद्या जाईन. वहिनी जमलं तर आजच चालल्या जा, मी राखी बांधून चाललीच आहे. नाहीतरी काहून थांबत नाही आज तुम्ही? नाही, माझ्या सासूबाई बी गेल्या आहे ना त्याच्या भावाच्या घरी, मग घरी करायला कोणीच नाही आहे, त्या थांबत म्हणे तिथं. हो काय, म्हणजे मामाजीच आहे घरी? हो, फक्त बाबाच आहे आता घरी. त्या आत्या होत्या त्या गेल्या काय मग आता गावाले? हा गेल्या त्या आत्या. या ना, उभे काहून आहे, बसा ना. वहिनी आईने दिसून राहिली. रुपाली ताई आई कणी राखी आणायला गेल्या. राखी आणायला गेली काय आई? बाजारात गेली असं मग तर. नाही, इथं गावातच दुकान लागलं ना, तिथं गेल्या. मग ये जातं म्हणते काय मामाच्या घरी? नाही, मामा येऊन राहिले ना तुमचे. खरंच माझ्या मामा येतो म्हणते? हा, आई म्हणे बा फोन आला म्हणे. येतो वहिनी मी हात पाय धुवून. रुपयाची बसा ना तुम्ही. येतो ना मी अंदर. अंदर कुठं चालली तू आता? बस नाही तर. बसतो ना, बात आहे तुम्ही. बसा भाऊ, मी पाणी आणतो तुमच्यासाठी. गोपाल दादा गेले वाटते दुकानवर. हा, ते गेले ना दुकानवर आता. रुपाली ताई आल्या म्हणजे फोन करजो म्हणे. हा, आम्हाला लवकर जायचं आहे ताई. तिला फोन करतो मी, मग लवकरच येते ते. येतो दादा मी पाणी घेऊन. हो, या ना. दरवाजा तर लागलाय बाई, कुठं गेले हे दोघे जण? याले काय माहित नाही आपली बहीण येते म्हणून. कसं असं तर काय मी बाबा, या नाही का बायकोच्याच मागं फिरायला लागला काय आता? आता कसं करू गड्या? इथून इथे आली, इथून आता घरी वापस जाऊ काय? याले बिन अक्कल समजायला पाहिजे का बा आपली बहीण येते दरवर्षी राखी बांधाले, नाही तर आपण तरी तिच्या घरी जातो. याचं काम नव्हतं काय माझ्या घरी येणं? नाही तर मग मला एखादा फोन करणं,
कुठं जायचं होतं तर बाई मी कुठं चाललो, घरी नाही आहे. हा, काहीच नाही, फोन नाही केला, काही नाही. आणि चाललाय गेला. वहिनी कुठं गेले जी दोघे जण, भाऊ ना भाऊजे? ते त्या मीराच्या माहेरी गेले बा. मग आणि गाडीवर बसून गेली मीरा. तर मग कुठे गेली असं, आता राखीले भावाच्याच घरी गेली असं कणी. आता पहिलं वर्ष आहे ना तिचं, तर आता मग ते कसं आहे, राखीच्या दिवशी चालली गेली असं. येऊन जातं बा राखी बांधून. पण तिचं काही अर्जंट होतं काही एवढं? तिला कोणता सख्खा भाऊ आहे? भाऊ नाही ना, काही नाही, चालली तिथं राखी बांधायला नाही गेली. हे अशीच गेली. रक्षाबंधन आहे तर सारे जाते म्हणून आपणही जाऊ. काय माहित बापा, मला जाताना दिसले दोघं जण, म्हणून मला माहित. तर म्हणून मी अंदाज लावून राहिली. त्या गेले असं तर माहेरी गेले असं बा. नवीन साडी गेली हे ते घालून गेली ना, ती बॅगही नेली सोबत तिनं. म्हणजे राहताच इरादा आहे मग तिचा. आज वापस नाही येणार ती. तेच नाही येत तर तोच काय येते वापस. मग मला थांबून काही अर्थ नाही. मी चालली जातो गड्या. मग आता काय करतो इथं थांबून? तुम्ही फोन काऊन नाही केला बाई मग एखादा, का मी येऊन राहिली बा म्हणून? अहो मी आजपर्यंत कधीच फोन नाही केला. एक तर मी येऊन जातो, हा तो घरीच राहते, दुकानावर राहते जास्तीत जास्त. आणि तिकूनच येता येतं आम्ही दोघं बहीण भाऊ घरी येऊ. नाही तर मग तोच माझ्या घरी येऊन जाय दरवर्षी. बाई मी आलो म्हणे राखी बांधाले, दिवस नाही निघत तर तयार राही माझ्या भाऊ. आता मी बाई त्याची वाट पाहता पाहता राहिली. नाही आला म्हटलं ह्यात आपण चाललं जाऊ म्हटलं. बाई तुम्हाला समजायला पाहिजे, आता आपल्या भावाचं लग्न झालं. आता काय तो संट्या राहिला काय? का नाही बा, आता कुठं जाणार नाही, काय येणार नाही म्हणून. आता बायकोनं कुठं चाल म्हटलं तर जाणार तर आहेच तो. आता मग बहीणही महत्वाची नसते काय? फक्त बायकोच महत्वाची आहे काय त्याले? हा का, असं नाही का आपली बहीण येईन का काही येईन, फक्त बायकोला राखी बांधणं महत्वाची आहे. आणि इकडे बहिणीची राहू राहिली. आपण काय सांगावं बा आता? आता ते दोघं जण गेले तर आपण काय म्हणायचं राहिलं ते? नाही तुम्हाला नाही म्हणत, तुम्ही काय म्हणायच्या राहिल्या आहे ना. मी म्हटलं चल म्हटलं माझ्या भावाला भेटून येतो. आता एवढ्यात आली नाही मी लय दिवसची, तर चल म्हटलं गड्या आता भेटही होते आणि राखी बांधणं होते आणि 2 दिवस राही नाही होते म्हटलं. तर माई सून माई पोरगं आणि मी आम्ही सोबतच निघालो. त्यानं मला इथं फाट्यावर सोडून दिलं आणि तो त्याच्या सासरवाडीत गेला. माझ्या पोराची सासरवाडी म्हणजे हिचं मीराचं माहेर. असं तुमच्या सुनीच्या गावची होय मग हे पोरगी मीरा? हो तिचीच होय ते. आम्ही जातही असतो तिच्या इथं गेलं म्हणजे. असंच आहे बापा, झोपडं झापडं घर आहे तिच्या मायबापाचं. आणि इथं आली तर पाहिजे ना केवढी मस्ती आली तिले. हा, तिले हे नाही समजलं का आपली नणद येते का काही येते. आता हे जाईन हिच्या भावाच्या घरी, तिला समजायला नाही पाहिजे का आपली नणद येते येईन गड्या. त्याच्यात तिला भाऊ बी नाही ना. कोणाला राखी बांधायला गेली काय माहित तिथं? एकटीच आहे काय मग हिला? बहीण भाऊ कोणी नाही काय? नाही कोण नाही आहे तिले. काकाला आहे वाटते एक पोरगी दिसली बा लग्नात. तर मग काय जेवण म्हणावं आता? ना काकाले पोरग ना येईल पोरग. हो गड्या, मग कायच्यात गेली असन हे? गेली असन मी येतो म्हणून. तिला असं वाटलं असन नणद येईन, काही द्या आता लागन असं दिले म्हणून उठून पाहिली ते. सोबत नवऱ्याला घेऊन चालली गेली. त्याची काढतो ना मी आल्यावर. असं असते काय कुठं? म्हणजे बहिणीन दरवाजात आणि भाऊ नाही घरी म्हणजे खूपच झालं येतं. हो तुमच्या ननदबाई आल्या होत्या ना आतापर्यंत? त्या होत्या इथं 2-4 दिवस. हो माझ्या ननद होत्या ना इथं, मुंबईला राहते त्या. तर त्या आता आल्या होत्या तर मग होत्या बाई इथं. हो माझ्या पोरीसाठी म्हणे बाई, कोणत्या इथं पुतण्या का काही आहे म्हणे, तर तुमच्या पोरीसाठी गोष्ट काढतो म्हणे. मग काढली बाई त्यांनी त्या दिवशी गोष्ट. मग आता मी हिच्या बाबाजवळ काढली. तिचे बाबा म्हणते एवढ्या मोठ्या शहरात आपला हे लागते काय म्हणते, निभाव होते काय म्हणते. तर तिच्या बाबानं नकार देऊन दिला. निभाव कायचा निभाव म्हणा, कोण लोक राहून नाही राहिली काय तिथं? आपल्या इकडले लोक आहे नाही काय? महाराष्ट्राच्या बाहेर चालली काय पोरगी? इथच्या इथं आहे. आता मुंबई काय लोकांना लय दूर थोडी झाली. ट्रेन नाही इथून बसली तर तिथं जाते रातभरात. तेच म्हटलं मी येईले काय होते म्हटलं, पोरगं चांगलं असन तर चांगलेच राहते पोरं. हे पाहता माझा भाऊ चांगलाच होता. वागलं कोण केलं त्याला आता? हे न केलं म्हटलं. मग काय म्हणून ननद बोलते म्हणून नंदीचं तोंड पडते दिसून, पण हिचं तोंड दिसते काय आता? त्याला असं वाटन का आपली बहीणच बोलत राहते बायकोले आपल्या. पोरं चांगले आहे का बाई तिचे? मग पोरं काय पाहा लागते, पोरं आहे तिचे मस्त, पोरं आहे तिचे. हा पोरगी सुखीच पडते बाबा तिथं कोणती बी. पण आता असं आहे का, आता लोक कोणी एवढं दूर शहरात द्यायला पाहत नाही आपल्या इकडले. आणि ते असं वाटते का इकडल्या पोरी नाही बा संस्कारी राहते, समजून घेते एकामेकाले. चला येतो वहिनी मग मी जातो बा. आता काय करता आता? मग आता कोणती गाडी भेटते तुम्हाला? आता गाडी कायले, माझी पोरगं वापस जाणारच आहे इथून. त्याला फोन लावून देतो, फाट्यावर चालली जाईन. नाही तर त्याला बोलावून घेईन इकडे गाडी घेऊन. माझी सून राहिली तर राहिली, नाही तर मग ते वापस जाईन म्हणते ना. तर ते जर दोघं वापस गेले तर मी चालली जाईन त्याच्यासोबत. फोन लावून देतो त्याला. हो होते ना तसं. ठीक आहे मग येतो मी. हो या. निदान नाही काही तर मच्छच पोट्याला थोडीशी लाज वाटायला पाहिजे का बा, आपली बहीण येते इले तरी भाऊ नाही आहे. आपली सक्की बहीण येते तर आपल्याला राखी बांधायला येते बा, तर आपण थांबायला पाहिजे घरी. तिला जाऊ देता नाही, चालला शेपटावानी मागं बायकोच्या. हो आता बायकोच नाही भेटली एवढी वर्ष, आता भेटली लाडाची कौतुकाची. लोकांना बायकाच नाही आलेच आहे बायको. काय करून बायकोच्या मनाने नाचन तर आता बायकोच्या इथं बसतो आता घंटाभर. काय करू आता? त्याच्या दरवाजात बसल्यापेक्षा इथं बसलेलं बरं. इथं बसतो आणि त्याला फोन लावून देतो रुपयाले आणि चाली जातो गावाले. आता बज्ज म्हणा मला बोलावत, येशील तर ये जो, नाही येशील तर नको ये जो. काकू अ काकू. सुशीला काहून बाई काय झालं? काही नाही झालं काकू, राखी बांधायला आली होती भावाले. असं बांधली काय मग? कुठं बांधली? घरीच कुठं आहे तो माझा भाऊ तर गेला बायकोच्या मागं शेपूट बनवून तिच्या माहेरी. मीरा गेली काय गावाले?
गेली असन बाई राखी बांधायला तिच्या भावाले. कोणता भाऊ, कुठचा भाऊ, कोणता भाऊ आहे तिले? हा का नाही तिची वाट पाहून राहिला म्हणून? तिले काय म्हणते तर भाऊ तर आहेच नाही. आणि मग कायसाठी गेली तिथं? कोणतं अर्जंट काम होतं हिचं? नाही हो, तिच्या काकाले पोरगा आहे ना, त्याला गेली असन ना, पहिल्यापासून बांधते ते त्याले, तर गेली असन त्याला राखी बांधायला. मग तिच्या काकाचं पोरग तर कधी नाही दिसलं मला. अहो तिच्या काकाचं पोरग हॉस्टेलावर राहते तिकडे. मग काय दिसन तुले? लहान आहे हिच्यापेक्षा, मीरापेक्षा, आणि त्याच्यापेक्षा त्याची बहीण लहान आहे. असे दोघं बहीण भाऊ आहे ते. हो तर जरा भऱ्यानं जाती, एवढलं होतं काय? नाही तर मला त्यानं फोन करायला लागत होता का बाई बाई काही येणं होत नाही तुझ्या घरी, तू येशील तर लवकर येतो, लवकर चालली जाजो. नाही तर मी आली असती, थांबली असती त्याच्या घरी. तो गेलाही असता बायकोला घेऊन, तर मी काही त्याचं घर उचलून नेलं असतं काय? पण नाही, नि भरोसेपणा आहे ना माझ्या भावाच्या अंगात भरला. नाही हो बाई सुशीला, तुला गलत फहमी झाली. एवढा विरोध नाही पाला लागत. कसं असतं तर त्याला माहित नसन तू येऊन राहिली म्हणून. आणि तिचं आहे पहिलं वर्ष. आता कसं आहे, पहिल्या वर्षी कोणीही पोरीला हौस असते माहेरी जायची. असं वाटते कधी जातो ना कधी नाही, म्हणून ते चालली गेली असन. तिला काय माहित. मग त्याच्यात तर तुझ्या भावाचं चुकलं. त्यानं म्हणा लागत होतं का बाईची राखी बांधून घेतो, मग इकडे जाऊ बा. तर मी त्यालाच म्हणून राहील ना काकू, तोच तर बदमाश आहे एक नंबरचा. त्याच्या बायकोले म्हणून काय करू? तिनं तर बायकोलाच त्याले. पण तो पहिल्याचा अंगचा तसाच आहे ना. पहिले तरी माझ्या घरी ये, मी येऊ घरी इथं, आम्ही दोघं बहीण भाऊ, तू का नाहून येऊ घरी, मग राखी बांधू मी त्याले. आणि आता तर बस. आणि आता काकू एखादा फोनही नाही लावला त्यानं मला. किती बेकार वाटलं असं माय म्हणाले का पाय बा आपल्या भावानं एक फोन नाही लावला आपल्याला. बाई येऊन राहिली का नाही येऊन राहिली. अहो तर मग तो लवकर राखी बांधून येणार असन तिकून, म्हणून नसन त्यानं फोन केला तुले. काकू त्याची बायको गेल्यावर खरंच येते काय आता? पाय ना, तो आज येत नाही काही, तो उद्याच येईन. आता मी काही थांबत नाही. मी म्हटलं घंटाभर बसतो आता तुमच्या घरी, कारण माझे पोरगं नसून तिथं गेले तिच्या माहेरी सुनीच्या. आता ते तिथं गेले, मग ते तिथून येतो म्हणे घंटा 2 घंट्यात. कारण माझी पोरगी आली आहे घरी. माझ्या पोरीनं बांधली सकाळी राखी. असं त्या पोरीनं बांधली आहे ना सकाळी सर? हा. मग तिले म्हटलं बाई मी चालता काय म्हटलं मामाच्या घरी, तर बरं झालं नाही आणलं तिले. ते तर पहिलेच चिडचिड होऊन जाते. तिले कुठं असं हे झालं म्हणजे त्रास झाला म्हणजे, कारण एक तर ते तिकडे राहते, हा तिले होते मग चिडचिड. फालतूच नाही आणलं मी तिले. तेच मला बोलली असती अजून, तूच घेऊन फिरतं मला नसन तसं, किती बोलली असती मला. जाऊ दे, चाल घरात नाही बस, जेवण घेऊन करून घे जा. नाही काकू, जेव्हा गिवण लागत मला आता. जरा बरं बसतो मी, आराम करतो, आणि मग माझ्या पोराचा फोन आला म्हणजे चालली जाईल. बरं ठीक आहे, चाल. बरं लागते वा आता काही? हो बरं लागून राहिलं ना आता. ते गोळी घेतली कोणी मग आणि आणली तर त्यानं बरं लागून राहिलं आता. काय म्हणते, मीराचा फोन घेऊन नाही आला काय? येतो म्हणते नाही म्हणते. हा नाही ना, एक फोन नाही केला तिनं. का हा बाई मी येऊन राहिली, काही नाही येऊन राहिली. ते पोरगं वाट पाहू थकून गेलं सारं. हा ते पोरगी आली बिचारी, तुम्हाला राखी बांधली तिनं हाताले, आणि चालली गेली. म्हणे आई म्हणे मी मीरा ताई आल्यावर येतो म्हणे. ते पोरगंही वाट पाहू थकून गेलं. पण तरी हिचा पोरीचा पत्ता नाही बाई. एक फोन नाही केला का काही नाही. आई मी येतो का, मग येणं होते का नाही होत. तर त्या कोण लावून पाहिला एखादा फोन? हा बाई येऊन राहिली का नाही येऊन राहिली, त्या आरुष आला का काही सांगायला पाहिजे होतं. मॅ म्हटलं आता ही येईनच आता पहिलं वर्ष आईचं, तर येण नाही काय, साऱ्या पोरीच येते. आता तिच्या घरच्या इले जर वाटलं का बा इले भाऊच नाही आहे, तर कायले पाठवा लागते? किंवा मग समजून घे, तिला जर वाटलं का आरुष तर आहे नाही इथं, मग काय करावं आपण जाऊन? म्हणूनही नाही येऊ शकत ते. तो पाहुणा काही नाही म्हणत नाही. हे आपली पोरगीच तशी आहे, काय करावं आता. पोरीचंच मन नाही करत तर आपण जवळ आले काय म्हणावं बाबा. नाही जवळचं काही हे नाही म्हणा. दरवर्षी तिला माहित आपण आपल्या बाबाला राखी बांधतो. आत्या तर काही येत नाही गड्या. मग आत्याचं काही राखीला येणं होत नाही, ते डायरेक्ट दिवाळीलाच येते. मग निदान आत्यानं पाठवलेल्या राख्या ते बांधते ना दरवर्षी. मग तिचं काम नव्हतं काही येणं. येईन तिच्या घरी, तिची ननद आहे ना येणारी, आली असत तिची ननद, म्हणून नसून झाला लावणं फोन. तशी ते थोडीशी बेजबाबदार आहे. तिले कधी थोडंसं सांगा लागते, सुधरवा लागते. जवळ बी मोठे फनफन करते म्हटलं तिले. कहून काही पोरगीच तशी आहे. जवळ गिवई चांगला आहे, मग काय करण माणसाची जात. त्या दिवशी पाहिलं ना मी, आपण गेलो होतो. अरे साऱ्या घरभर भन पडलाय म्हटलं. नवीन स्वयंपाक घर बनवून दिलं तिले. आता अजून काय करायला पाहिजे? आपल्या घरी त्या झोपड्यातच राहिली, लाईनाची मोठी झाली. तिथे एवढ्या चांगल्या महलात आहे, तर तिला किंमत पाहिजे त्या गोष्टीची. सुधरा ना साधने उद्या. एक तर कमी वयात लग्न झालं, तिला इथं काम करायची सवय नव्हती. मग ते काय करून आता करून गती गतीले खाली. हो करण 50 वर्षाची झाल्यावर. आई अम्मा तू कशी आली अचानकच? फोन नाही केला, काही नाही केला, आणि अचानकच आली. आई अचानक म्हणजे अचानक काय आली मी? रक्षाबंधन नाही काय, राखी बांधायला आली बाबाले. अहो तर मग एखादा फोन करून नाही केला मला? काही मी येऊन राहिली का काही? हा फोन करणं काम असते ना, म्हणजे माहित आहे ते माणसाले. काहून नाही, तुम्ही कुठे चालले होते काय आता? मी कुठं जाऊ, मी कुठं जातो आता? मी जातो काय मामाच्या घरी? एवढ्या वर्षाची नाही गेली ना, आताच जाईन काय यंदा. आई बाबा काहून घरी आहे आज? काय विचारतो त्या बाबाची लीला आता? ते बाबा तर कालपासून घरी आहे माय. तापानं फनफनून राहिले. एका वेळ जमते उठून बसले आता कालपासून. ताप तर अजूनही अंगात तसाच आहे. तो आरुष आला म्हणे मोठे बाबा चला म्हणे दवाखान्यात. त्यानं जबरदस्ती केली.
मग मी 2 गोळ्या आणल्या बाई फार्मसीतून आता आणि दिल्ली त्याला एक गोळी. तर आजच्या गोळीनं त्याचा ताप जरासा हलका पडला. आरुष आला काय? कधी आला तो? काल रात्री आला म्हणते बा. आला होता ना तो आला. आरू आली होती राखी बांधायसाठी. मोठे बाबा राखी बांधतो, मोठे बाबा राखी बांधतो. मग मी म्हटलं बाई मोठे बाबा झोपलेच आहे म्हटलं, आता मग बांधजो म्हटलं. म्हणे मीराताई नाही येत काय म्हणे. मी म्हटलं काय मी तिचा फोन नाही आला. तुला आरुषनं फोन नाही केला काय? नाही आई, मला फोन नाही आला कोणाचाच. मग बुल्ला असन तो इथं बसला आणि मग जातो म्हणे मोठी आई मी मग येईन म्हणे आता. चला चांगलं झालं तो तरी येऊन गेला आता. मामाजी दवाखान्यात झाले पाहिजे होतं. घरी बसल्यानं तब्येत चांगली होत असते काय? घर बसल्यानं इलाज नाही चालत. दवाखान्यात गेल्याशिवाय फायदा होत नसते. अरे महाबीन काल कोणी बस धरून निघायच्या टाइमाले अचानक कोणी हिव तापच आलं. लेटलो बा इथं. लेटलो तर जे डोळ्या लागला माया. जेव्हा हे आली म्हणे काव ढोरण नेत काय, तर मला काही भ्रांती नाही. हे म्हणे मला असं म्हटलं म्हणे म्या तुम्हाला लय हलवलं, लोक आवाज देऊन राहिले होते पण मला काही माहित नाही. मग हिनं अंगावर पांघरून टाकलं वाटतं माया. एक गोळी दिली मला, तेव्हा थोडीशी मला हलकीशी जाग आल्यासारखी झाली. बाबा एवढं झालं तर मला एखादा फोनही नाही केला तुम्ही का बाई? शोभते का तुला असं? एखादा फोन तर करायला लागत होता मला. अहो मी म्हटलं त्या बाबाले, ते बाबा म्हणे एवढ्यासाठी कायले पोरीले फोन करायला लागते म्हणे. काही आहे बाबा तुम्ही तर म्हणजे तब्येतही खराब झाली तरी फोन नाही करावं. कमालच आहे तुमची तर. आई मला फोन करत जाय थोडंसं काही झालं तर. हो आता करत जाईन ना बाई. येईल म्हटलं मी तर लय घाबरली होती. मग तेवढ्या शांताबाई आली काल, ते बोलली मग थोडा वेळ आणि मग तिने मला सांगितलं गोळ्या दे असं तसं. तर मग मी तसं तसं केलं बाई. मग आराम पडला आणि आज म्हटलं हे पोट्टी येऊन गेले तर तो जबरदस्ती करे मोठे बाबा चलाच म्हणे दवाखान्यात. झाले पाहिजे होतं मग बाबानं. तर तो आला ना तेव्हा मी गोळ्या घेऊन आली होती. मग ती गोळी देऊन ना म्हटलं येईल ते एक गोळी दिली. तर तेव्हा आता 5 मिनिटात झाले असे उठून बसले ना मला हेच विचारून राहिले मीरा येत नाही काय, मीरा येत नाही काय. झोपी ते तसेच विचारून राहिले होते मीरा नाही आली काय, मीरा नाही येत काय. मी काऊन नाही येणार आई? राखी बांधायसाठी तर येणारच आहे ना. जरी आरुष नसता इथं तरी बाबाला तर राखी बांधायला आलीच असती. आत्याच्या राख्या आल्या असेल ना. हो 3-4 दिवस झाले ती आत्याच्या राख्या आल्या आणि फोनही आला. राख्या पाठवल्या म्हणे बाई म्हणे, तर मीरा येईन तर तिच्या हातानं बांधून दे जा म्हणे. हा नाही मी पहिले राखी बांधून घेतो काय, मग बसतो लागन. तर तुझी ननद गेली काय मग येऊन राखी बांधून? नाही आला नाही ते अजून. काय माहित आता येते का नाही येत, नाही तर हेच येईन तिथं. असं मी म्हटलं बाई ननद बाई आली असं म्हटलं राखी गिखी बांधून म्हटलं त्या जाईन तर मग हे येईन म्हटलं इकडे. नाही इथे आल्याच नाही ना. त्याचाही फोन नाही आला मी येतो का काही म्हणून. पण ते येत असते मामीजी. एक तर ते येते नाही तर मग मी जात असतो तिच्या घरी दरवर्षी. असं आई येतो मी आरतीचं ताट घेऊन राखी बांधून देतो बाबाले. त्याला बांध मग आरुषले. हा तर त्याला आवाज देता काय तू? कारण का मी काही जात नाही तिकडे काकूच्या घराकडे. बरं मी देतो त्याला बाहेरून आवाज देऊन देतो. जवळ बसा ना तुम्ही. हो मामीजी बसतो. सुनीलजी तुम्ही बसा इथं, मी तुमच्यासाठी पाणी घेऊन येतो आणि आरतीचं ताटही घेऊन येतो. नाही पाणी गिनी नाही पित मी आता. आता तो पेलो. बरं ठीक आहे मग आईला चहा ठेवायला लावतो. हो ठेवायला लाव. काय म्हणते धंदा पाणी बरोबर आहे? हा मामाजी बरं आहे ना. जसा राहते आपला तसाच. तुमची एवढी तब्येत खराब झाली सांगायला पाहिजे होतं जरासं. आता काय पोरीला त्रास द्यावं म्हटलं बा. पोरगीच काय करून आल्यावर काही नाही इथं येणार आहे. त्याला सांगितलं तर कोणी ऑटो घेऊन येते. उठलं ना गेलं आपल्या दवाखान्यात. कसं असते आपलं आपल्याला करणंच असते. काय पोरीले तिथून इथं बोलावा, इथून तिथं हे करा. जास्त झालं तर मग स्वतः बोलावतोय आपण. पण कसं आहे मग पोरीचं मन इकडेच गुंतलं राहते ना. पोरीचं मन लागते काय तिकडे कोणी याच्यात. आता लागत तर नाही पण आता काय करता लावा लागते. कुठे गेली होई मीरा? ते आरतीचं ताटामध्ये गेली ना. काऊन दिला का त्याला आवाज? हो येतो म्हणते तू. मीराताई लय वेळानं आली होत होतं. आला का तू? त्यामुळे एखादा फोन तरी केला काय का मीरा ताई मी आलो का काही, तू ये का काही, नाही तर तुला माझ्या घरी बोलावलं असतं. मी तुम्ही वाटच पाहून राहिलो मीराताई. विचारलं तर मोठ्या आईले. मग आणि म्हटलं मी आरू आम्ही दोघे जण येऊन गेलो. ते पण मी अजून आरूची राखी नाही बांधली. मग म्हटलं दरवर्षी मीराताई पहिले बांधते म्हटलं, पहिले तिले बांधू देजो मग तू बांधजो म्हटलं. हा का रे, ती लहान आहे तिची बांधून घ्या लागत होती पहिले. तिला समजते काय एवढं? तिला असं वाटन का माझी राखी बांधलीच नाही बा दादानं. नाही ते तर म्हणे हाव म्हणे बांधू दे पहिले म्हणे मीराताईले, मग मी बांधन म्हणे. आता पाहि ना आता येईन ना ते घरी येते आता. मग तिने घेऊन यायला पाहिजे होतं तू आला तर. ते काय माहित काय करून राहिली होती घरात, तर मी इकडेच होतो बाहेर. मोठ्या आईने आवाज दिला तर तसंच येऊन गेलो इकडे. ये मग बस ना. हा मीराताई बसतो. मीराताई हे घे तुझ्या राखीचं गिफ्ट. अरे बापरे एवढा मोठा झाला काय माझा भाऊ आता मला गिफ्ट देते. आता सध्या एवढे घेऊन घे, मग मी मोठा होईन की नाही, मग मी कमाई करन, पैसे कमावन, मग तुले चांगल्या चांगल्या साड्या घेत जाईन. याच्यातही आता तू एक साडी होती घे जो मीराताई. काय नाही रे, मी का तुला पैशासाठी राखी बांधतो काय? तू लहान आहे माझ्यापेक्षा, तुला शिक्षणाला कामात पडते. राहू दे ते पैसे तुझ्याच जवळ. मीराताई घे ना. आता मी मोठा नाही झालो काय? पहिले लहान होतो तेव्हा तूच मला दे. आता माझ्याजवळचे घेत जाय तू. बापरे लय मोठा झाला आरुष तर आता. समजदारही झाला बेटा. मग आई समजदार पहिले तसा आहे तो तसाही. घे ना मीराताई घे ना बा. ठीक आहे तू इच्छा आहे ना घ्यायची, पण एवढं नको देऊ गड्या. तू काढून घे त्याच्यातले एकच नोट दे मला 100ची. 4 नोटा तू ठेव 100 100च्या. काय ते 500 रुपये काय देतो मला. पुढच्या वेळेस घे जो मला, तू मोठा होशील का नाही
मग पुढच्या वेळेस मला साडी खेचो. ठीक आहे मग तसं कर. चला मग आता ताटं वाढतो ना, जेवण करून घ्या मग आता. आई आई एवढा लवकर स्वयंपाक केलाय ते त्या? स्वयंपाक काय बाई साधा सुद्धा आपला, वरण भात भाजी पोळीचा स्वयंपाक भात होते आपला. ठीक आहे वाढ मग, आम्ही तसं जेवण करूनच नाही आलो. या मग तुम्ही सगळेजण, मी वाढतो ताटं. आरू चल मग आता जेवाले. आपली आरूला मी आवाज दिला आहे ना, देऊन दे तिला आवाज. नाही मीराताई, आता सध्या काही द्यायला नको लावू. आई अजून बोलन तिले, अजून तिचं मूड नाराज होऊन जाईल. मग आणि तर म्हणे तिकडे चालली म्हणे, कायले चालली असं तसं बोले. काऊन नाही जाईन म्हणत, म्हटलं काऊन नाही जाणार नाही काय म्हणत. म्हटलं मी बोलत नसतो आईसोबत जास्त. बरं जाऊ दे, आई होते बोलच लागते. चला बा मग माझे बहीण भाऊ, तुम्हाला सगळेले मीराकडून रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा. तुमचे रक्षाबंधन चांगलं जाओ, आनंदात जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि आपला भाग इथं संपवते. भेटू आपण आता उद्याच्या भागात. तोपर्यंत आम्हाला रजा द्या आता. आणि तुम्हाला जर नवीन भाग पाहायचे असेल तर आपलं नवीन चॅनल आहे वराडी झटका, तर त्याच्यातही तुम्ही आपले नवीन नवीन भाग पाहू शकता. त्याच्यावरही आपले मस्त मस्त भाग येते. वराडी झटका नाव आहे आपल्या चॅनलचं. भेटू मग आपण उद्याच्या व्हिडिओत. तोपर्यंत आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा, म्हणजे तुम्हाला रोज रोज नोटिफिकेशन येते आपल्या व्हिडिओचे. आणि आपलं नवीन चॅनल आहे वराडी झटका, त्याला पण सबस्क्राईब करा, म्हणजे मग तुम्हाला ते चॅनलचे व्हिडिओ रोज येते. तर पहा मग आपल्या चॅनलला. भेटू आपण आता उद्याच्या व्हिडिओत.